नमस्कार. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो, आवाज येतोय. जोरात बोलायचं. हो, येतोय सर. कसं दाखवणार? आपलं काय ठरलंय? खाली ठेव. नाश्ता करतोय का सोहम? हो, चॉकलेट खातो सांग. जोरात बोलायचं सोहम. हा, आता आपला वर्ग सुरू होणार आहे, तोपर्यंत पटापट खाऊन घ्यायचंय. हो टीचर. अन्वई आली आहे. कशी आहेस? छान आहे. छान आहेस? बर. आणि छान छान दिसते. थँक्यू थँक्यू. आपण मराठीमध्ये कसं म्हणतो? धन्यवाद. धन्यवाद. बर. सुजाता म्हणून कोणी जॉईन केलंय? सान्वी, कशी आहे सान्वी? सांग तू कशी आहेस? मोठ्याने सांग. मोठ्याने सांग. बोल बोल बोल. बोल. लाजते अगं काय? लाजायचं नाही. मोठ्याने बोलायचं. शाळेत माईकवर बोलते तसं. बघ. नाही. बरं नुसतं ऐकणार मग तू. मग बोलली नाही तर काय फायदा? इथे बघ. वेदांश जॉईंट होतोय. जहान आला आहे आणि योहान आला आहे. हात जोड. नमस्कार काय. नमस्कार. शुभ सकाळ. शुभ सकाळ. जोरात बोलायचं. शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. बरं मुलांनो, आणखी एक आपण 3 मिनिटं वाट पाहणार सर्वांची आणि मग आपण वर्गाला बरोबर सुरू करणार. हा, चालेल बोल. आणखी एक 2 मिनिटं. हा, मग आपण वर्गाला लगेच सुरू करूया.
अजून 1 मिनिट आपण वाट पाहतोय मुलांनो. बरं मुलांनो, आपण आता वर्गाला सुरुवात करूया. रुचा मॅडम. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. तर मुलांनो, सर्वांना नमस्कार. आणि आपण वर्गाची सुरुवात कशी करतो? प्रार्थनेने. तर आज रुचा मॅडम प्रार्थना तुमच्यासाठी गाणार आहेत, तर त्यांच्या मागे तुम्ही प्रार्थना बोलायची आहे. बरं? मागे एकच म्हणायचे की मिनिट मी हं. म्हणू माझे? हो, मी शेअर करते स्क्रीनवरती, म्हणजे सर्वांना दिसेल. बरं, किती मुलं पाठांतर करतायत प्रार्थना घरी? रोज एक एक ओळ तुम्ही पाठ करायची आहे. मग एखादा दिवस मध्येच मी तुम्हाला विचारणार की तुम्हाला कोणाला प्रार्थना येते का? आता मी प्रार्थना स्क्रीनवरती शेअर करते आणि मग रुचा मॅडम प्रार्थनेला सुरुवात करणार आहेत. बरं, सर्वांना स्क्रीनवरती दिसतेय का? दिसते दिसते. हो, रुचा मॅडम, आपण सुरू करूया प्रार्थनेला. हा, चालेल. म्हणू मी? बाकीच्यांना म्यूट करायचंय का? काय करू? म्यूट आहात मॅडम तुम्ही, आवाज नाही आला तर. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय, पण म्यूट फक्त तुमचा व्हिडिओ राहील. तुम्ही म्यूट नाही राहायचंय. तुम्ही सर्वांनी प्रार्थना बोलायची आहे रुचा मॅडमच्या मागे. कळलं का? हा, म्हणजे त्या कसं बोलतायत गातायत ते तुम्हाला कळेल. चला, सर्वांनी आता म्यूट करा व्हिडिओ आपापला. म्युझिक. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे
संपले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा, घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला म्हणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. जोरात बोलायचं. नीट बस. शुभ सकाळ. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू पाहिजे, स्माइल पाहिजे, हो की नाही? आपली ही शाळा कशी आहे? आपली ही शाळा खूप छान छान आहे. बरं, आज कोण कोण नवीन आलं आहे? फक्त सोहम आहे ना? बर, सोहम, तू तुझ्याबद्दल आम्हाला सांगशील का थोडं? म्हणजे सर्व मित्रमैत्रिणींना आणि आम्हाला, म्हणजेच मला, अंजनी मॅडमला आणि रुचा मॅडमला तुझी ओळख करून दे. तुझं पूर्ण नाव सांगायचं आहे तू. हा, आणि मग आईचं आणि बाबांचं पूर्ण नाव तुला येत असेल तर सांगायचंय, नाहीतर नाव सांगायचंय. आणि त्यानंतर तुला काय करायला आवडतं ते तू सांगायचंय. बरं, पटकन अनम्यूट कर आणि सांग पाहू आम्हाला. जोरात बोल. माझे नाव सोमराव केनाथ. तू बर, स्कूल ज्युनियर केजी मध्ये जातेस ना? बोल. आईचं नाव सांग. मम्मीचं नाव काय? मम्मीचं नाव काय? जोरात सांग. जोरात बोलचं. असं नाही करायचं. मम्मीचं नाव सांगायचं, ते ओरडतात मग. सांग. मोनालिसा. बोल बोल, तुला येतं का? हा, बोल पुन्हा एकदा. बोल, जोरात बोल. मम्मीचं नाव काय? लास्ट कसं आहे? पप्पांचं नाव काय? पप्पाचं नाव काय सांग? आवाज क्लिअर नाही आहे, थोडासा ब्रेक होतोय आवाज. हा, जोरात बोल. पप्पाचं नाव काय? असं करता बोलून राहू. सोहमची मम्मी, आवाज खूपच हे येतोय, डिस्टर्ब्ड आवाज येतोय तुमचा, क्रॅक होतोय आवाज. करते हो, थांबा. बरं सोहम, काही हरकत नाही. रुचा मॅडम, आपण गेल्या शनिवारी आपण काय शिकलो होतो? श्लोक. रुचा श्लोक मॅडमने तुम्हाला शिकलो. श्लोक शिकवला होता की नाही? हा, तर तो श्लोक किती जणांनी पाठांतर केला आहे? म्हणजे एखादी ओळ पूर्ण यायलाच पाहिजे असं काही नाहीये. अरे वा, जहानने केलाय, योहनने पण केलाय. अन वा, खूप छान. अन्वयीने केलाय. आणि कोणी कोणी केलाय? त्यांनी अन्वयी सर्वांनी अन्वयी म्हणायचंय आणि व्हिडिओ काढून आम्हाला ग्रुपवरती पाठवायचंय. बरं, ज्यांनी कोणी पण मागून तुम्ही स्वतःहून बोललं पाहिजे हा व्हिडिओमध्ये. मागे आई बाबा उभे आहेत आणि ते आपल्याला सांगत आहेत आणि मग आपण बोलत आहोत असं नाही. तुम्हाला जितकी ओळ येते त्यातलं पूर्णच आलं पाहिजे असं काही नाहीये. त्यातल्या 2 ओळी आल्या तरी चालतील, पहिली ओळ आली तरी चालेल. मग तुम्ही ते म्हणायचंय आणि मग आणि पूर्णच आलं तर खूपच छान, वा वा. मग तुम्ही त्याचा व्हिडिओ करायचा आहे आणि आम्हाला ग्रुपवरती पाठवायचा आहे, आपल्या किलबिल ग्रुपवरती. बरं, कळलं सर्वांना? काय दाखवणार? कळलं कसं दाखवणार तुम्ही? वेदांश, पहा इथे. हा, बरोबर. सान्वी, अंगठा कुठे आहे तुझा छोटूसा? बर, ठीक आहे. अन्वयी कुठे गेली? आहे. बर, ठीक आहे. तर
आणि तुम्हाला उजवी बाजू डावी बाजू कळली का सर्वांना? मी पुन्हा एकदा विचारते. उजवा हात वरती करा सर्वांनी. उजवा हात वरती करा सर्वांनी. उजवा. उजवा. वेदांश उजवा. योहान बरोबर. जहान हा जबर. आत्ता बरोबर. सान्वी हा. सोहम उजवा. उजवा म्हणजे राईट हँड. बरोबर. अन्वई खूपच छान. वा वा. बरं आता डावा हात वरती करा. उजवा हात खाली घ्या. डावा हात वरती करा. डावा म्हणजे लेफ्ट हँड. डावा हात. वा वा. सर्वांना कळली उजवी बाजू आणि डावी बाजू. बरोबर. हा आता हात खाली घ्या सर्वांनी. खूपच छान. आता आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. आपण आज तुम्हाला रंग माहिती आहेत का? कलर्स. सर्वांना कलर्स माहिती आहेत का? हो. कलर्स ह्यांना आपण मराठीत काय म्हणतो? रंग. सर्वांनी म्हणायचंय माझ्या मागे. कलर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? रंग. आणि मग तेच रंग आपण इंग्रजी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? रेड, येलो, ग्रीन, ब्लू असं म्हणतो की नाही? मग तीच नावे त्याच रंगांची आपण मराठीमध्ये आज जाणून घेणार आहोत. तुमच्यापैकी किती जणांना मराठी नावे येतात? रेडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? काय म्हणतो रेडला? रेडला मराठीमध्ये काय म्हणतो? ज्यांना उत्तर येत आहे. बरं, सोहमने आज जॉईन केलंय ना? सोहम इथे बघ, आपण वर्गामध्ये तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही असा हात दाखवायचा. मग आम्ही तुमचं नाव घेणार, मग अनम्यूट करायचं आणि मग आपलं उत्तर किंवा तुम्हाला जे काय बोलायचं ते बोलायचं. आणि तुम्हाला कळलं का असं आम्ही विचारलं, मी आणि रुचा मॅडमने, मग असं दाखवायचं अंगठा. मग आम्हाला कळणार की तुम्हाला कळलं. आणि जर तुम्हाला आम्ही सांगितलेलं कळलं नाही तर मग असा अंगठा दाखवायचा. बरं, मग आम्ही पुन्हा तुम्हाला सांगणार. आणि तुम्हाला एखादी गोष्ट आवडली की तुम्ही काय करणार? छान छान असं दाखवायचं. बरं, खूप छान. बरं आता कोणाला उत्तर येत आहे? रेडला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? कोण हात वरती करतंय? बरं, सोहमचा हात वरती आला आहे. सोहम अनम्यूट कर आणि सांग पाहू आम्हाला. अन्वई येते मी तुझ्या जवळ. वेदांश येते. डान्स रे जोरात बोल. लाल. बरोबर. रेडला आपण मराठीमध्ये लाल म्हणतो. बरं आता ब्लूला काय म्हणतो? कोण सांगेल मला? ब्लूला अनुराधा म्हणून कोण जॉईन झालंय? अनुराधा. मला नाव नाही पण चेंज करता आलंय स्वराचं. हो का? मी बरं, पहिलाच करत पूर्ण होते नाव दिवस. पण आहे का मग ते तिचं? मीटिंग सोडावी लागतेय ना परत परत, म्हणून मग मी आता राहू दिलंय. बरं स्वरा बरं, बोलते. चालेल चालेल. स्वरा, तू हात वरती केला होता ना, मला सांग ब्लूला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? जोरात जोरात. निळा. अरे वा, किती छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सोहम आणि हे स्वरासाठी. ओके. स्वरासाठी. हा. बरं आता मला सांगा, ग्रीन म्हणजे कोणता रंग? पटकन. हिरवा. अरे वा, अन्वईने सांगितलं हिरवा रंग. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत अन्वईसाठी. बर आता आणि अन्वई हात वरती करायचा, मग अनम्यूट करायचं बाळा, हा तुझं नाव घेतल्यावर. बर आता मला सांगा, ब्लॅक. ब्लॅकला आपण मराठीत काय म्हणतो? हात वरती करायचंय. हात वरती करायचंय. हा, जेहान अनम्यूट कर आणि सांग. हा, काळा. आवाजच नाही. आवाज येत नाहीये बाळा तुझा. काळा. अरे बापरे, पडला की काय? लागलं का तुला? मॅम आवाज ग्लिच होतोय की असं ब्रेक होतोय? सगळ्यांना होतं की मला होतोय? नाही, तुमचा आवाज क्लिअर येतोय.
अच्छा नाही मला अच्छा, बाकीच्यांचा आवाज येत ऐकताना नाहीये. लॅग होतोय म्हणजे तुमचा आणि जहान. हो का? जहानचा. बरं, माझा पण ब्रेक होतोय का आवाज? तुमचा मला येतोय हा मॅडम लॅग होतोय व्यवस्थित. हो का? लॅग होतोय म्हणजे थोडा 1 सेकंदनी येतोय मला. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. थोडंफार इंटरनेटचं हे असतं ना, काही हरकत नाही. ओके. बरं. हो, जहान बरोबर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जहानसाठी. काळा, ब्लॅक म्हणजे काळा. आता मी एक रंग दाखवणार आहे, त्या रंगाचं नाव मला कोण सांगेल? दिसतोय का? हा रंग कोणता आहे? स्वराने हात वर केला. स्वराने हात वरती केलाय. स्वरा सांग पाहू. नीला. निळा 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 हा निळा दिसतोय का तुम्हाला? निळा नीट पहा. हा निळा दिसतोय का तुम्हाला? हो का? बरं बरं. मग हा कोणता आहे? हा कोणता आहे? सुजला हा कोणता रंग आहे? दिसतोय का सर्वांना? निळा निळा. आणि हा? जांभळा जांभळा. बरोबर. म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये पर्पल म्हणतो. हा पर्पल कलर आहे, जांभळा. आणि हा निळा. बरं, आता अजून एक मी रंग दाखवणार आहे तुम्हाला. हा कोणता रंग आहे? गुलाबी कोणता आहे स्वरा? गुलाबी सोहम पण सांगतोय. सोहम सांग. अन्वई बरोबर, गुलाबी. हातोर गुलाबी गुलाबी. सानवी बोल पाहू. कुठचा रंग आहे? गुलाबी गुलाबी. वा, छान. सोहम बरोबर. आता सर्वांनी म्यूट थँक्यू. वरती राहायचंय. आता हा रंग कोणता आहे? ऑरेंज केशरी. केशरी केशरी, ऑरेंज. भगवा. आपण इंग्रजीमध्ये ऑरेंज म्हणतो ना. भगवा बोल भगवा बोल. जेहान बोल. सानवी छान, खूपच छान. हा जेहान बोल. सोहम पण बोलत होता. स्वरा. नारंगी केशरी केशरी, नारंगी बरोबर. आणि भगवा. किती नावं आहेत ना? ऑरेंज. आपण इंग्लिशमध्ये ज्याला ऑरेंज म्हणतो त्यालाच आपण भगवा किंवा नारंगी, केशरी. बर, आता मला अजून एक रंग मी सांगणार आहे तुम्हाला. एकच मिनिट. हा कोणता रंग आहे? पिवळा पिवळा. आणि पिवळ्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? येलो येल्लो. बरोबर. वेदांश तू पण सांग बाळा. अनम्यूट कर. हा, कोणता रंग मी दाखवला आता? निळा पिवळा. पिवळा बरं. आणि ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इंग्लिशमध्ये? पिवळा मी येलो. पिवळा वेदांश. वेदांश. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? सांग ना. येल्लो. येलो तिथे बघ ना बरोबर. मॅम कडे. पहा, Yellow. इथे पहा. हा, खूप छान. आता आपण एक खेळ खेळणार आहोत. सर्वजण तयार आहेत का? आता तुम्ही इतके सगळे रंग तुम्ही पाहिले की नाही? इंग्रजी आणि मराठीमध्ये आपण त्यांना काय म्हणतो? आता सर्वांना कळलं की नाही? कोणकोणते रंग आहेत? लाल, हिरवा, निळा, पिवळा, भगवा किंवा नारंगी आणि काळा. आणि आणखी एक मी दाखवला होता, गुलाबी, जांभळा. आणि केसाचा रंग कोणता असतो आपल्या? केसाचा
ब्लॅक ब्लॅकला आपण मराठीत काय म्हणतो? बोल ना. कोण सांगेल मला ब्लॅकला काय म्हणतो आपण? हो अन्वई, बोल बोल. अन्वई काहीतरी दाखवते मला काळ्या रंगाचं. किती हे सांगते हे ब्लॅक आहे म्हणून. हो हो अगदी छान. पण ब्लॅकला आपण काय म्हणतो मराठीत? मी लाल रंगाने काळा. काळा. ब्लॅकला आपण काय म्हणतो? काळा. बरं, आता आपण एक गेम खेळणार आहोत. खेळूया का पटकन? बरं, तर तो गेम असा आहे, तुम्ही कोणती पण, मी तुम्हाला वेळ देणार हा, 1 मिनिटाचीच वेळ देणार. पटकन तुम्ही, किंवा मी 30 मोजेन. 30 मोजेपर्यंत तुम्ही काय करायचंय, पटकन एक वस्तू घेऊन यायची, कोणती पण. मग ती खाण्याची वस्तू असेल, किंवा तुमच्या खेळातली वस्तू असेल, किंवा तुम्ही काय परिधान करता, म्हणजे जे घालता कपडे वगैरे, काही पण, कोणती पण एक वस्तू आणायची आणि मग त्याबद्दल त्या वस्तूचा रंग सांगायचा आणि तो तुम्हाला ती वस्तू काय आहे, त्याचं नाव काय आहे ते सांगायचं. जसं की मी तुम्हाला सांगते हा. आता मी ही वस्तू आणली आहे. आता मी तुम्हाला काय सांगणार ही वस्तू आणल्यावर? तर हा माझा पेन आहे आणि ह्या पेनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? लेखणी. आपण काय म्हणतो? लेखणी. आणि ही लेखणी माझी निळ्या रंगाची आहे. हा माझा पेन निळ्या रंगाचा आहे आणि ह्या निळ्या रंगाने, आणि हा निळा रंग माझा आवडता आहे. आणि ह्या निळ्या रंगाच्या पेनने मी खूप काही लिहू शकते. बरं, असे तुम्हाला 2 किंवा 3 वाक्य बोलायची आहेत. बरं, मग तुम्ही जी वस्तू आणाल त्यावरून तुम्हाला बोलायचं आहे. तर पटकन आता मी 30 मोजणार, तुम्ही कोणती पण एक वस्तू पटकन घेऊन यायची आहे हा. मग ती खाण्यातली असेल, किंवा कपडा असेल, किंवा एखादी वस्तू, शोची वस्तू असेल, खेळण्यातली वस्तू असेल. चला पटकन उठायचंय सर्वांनी आणि कोणाची मदत नाही घ्यायची हा. तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू घेऊन यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 30 पूर्ण झाले. सर्वांनी जागेवर यायचंय पटकन. आणली का? हा. चला आता मी सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मी एकेकाचं नाव घेणार हा. हा, सर्वात प्रथम आपण कोणाला बोलूया? अन्वई. अन्वई अनम्यूट कर. लायन हा सांग. जवळून दाखव. बरं, तू काय आणलंय? अरे वा, तू बोलायचं. हा, बोल त्याबद्दल. हे काय? काय आहे ते? बरं. तू सिंह कुठं पाहिला होतास? पार्क मध्ये. नॅशनल पार्क मध्ये. पार्क मध्ये. बरं. आणि त्याने कसं केलं होतं? छान. नाही, त्याने कसं केलं होतं? तुला आवाज कसा केला होता? सिंहाने आवाज कसा केलेला? आवाज कसा केला होता? करून दाखव. मातासी करून दाखव त्यांना. आवाज करा ना. बरं, आणि सिंह हा कोण आहे? सिंह हा कोण आहे? कोणी? जंगलाचा सिंह राजा. कोण आहे? राजा. जंगलाचा राजा. आणखी तो एक प्राणी आहे. तो आपल्यासारखा मनुष्य आहे का? किंवा साप आहे का? सरपटणारा नाही ना? मग तो कोण आहे? कोण आहे? सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो एक प्राणी आहे आणि त्याचा रंग कसा आहे? त्याचा हा रंग कोणता आहे?
केशरी. किशोर. केशरी रंग आहे. अजून एक असतो ब्राऊन कलर. ब्राऊन कलरला आपण मराठीत काय म्हणतो? ब्राऊनला त्याचे काय म्हणतात? केस तसे असतात की नाही? तर हे बघ, हे ब्राऊन आहे ना? हा. सांग. मग ब्राऊनला आपण मराठीत काय म्हणतो? कोण सांग? पाहुणे. आणि त्याची बॉडी कशी आहे? त्याची बॉडी कोणत्या रंगाची आहे? कोणत्या कलरचं आहे? त्याचं कोणतं? शरीर हे कोणत्या रंगाचं आहे? असं. बॉडी म्हणजे शरीर येलो. येल्लो. येल्लोला आपण काय म्हणतो येल्लोला मराठीत काय म्हणतात? मराठीत? पिवळा. 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 बरोबर. पिवळा. अशी केशरी म्हणजे भगवी आणि पिवळी अशी मिक्स आहे ना. मग आपण काय म्हणतो? केशरी पिवळा असा रंग आहे त्याचा. आणि केसाचा रंग ब्राऊन. ब्राऊनला आपण मराठीत काय म्हणतो? कोण सांगेल मला? ब्राऊन रंगाला आपण मराठीत काय म्हणतो? पटकन. ब्राऊन रंगाला काय म्हणतो मराठीत? कोणालाच नाही येत आहे का? स्वराने हात वरती केलाय. हा, बोल स्वरा. राखाडी. राखाडी. राखाडी म्हणजे ग्रे. राखाडी रंग हा ग्रे कलर असतो. ग्रे आपण राखाडी म्हणतो. हा, बोल बोल जहान बोल. गुलाबी. नाही, तो गुलाबी नाही आहे. थांब, मी येते तुझ्याकडे. येते. हा, बोल बरं. ब्राऊनला कोणता रंग मराठीत काय म्हणतात? बोल ना पुन्हा एकदा बोल. बोल सोहम, नीट बोल पुन्हा एकदा. बोल बोल सोहम बोल. तुला येतो का? तपकिरी सांगितलं ना तू. काय काय? तपकिरी. बरोबर. तपकिरी. बरोबर. तर ब्राऊनला आपण काय म्हणतो? तपकिरी रंग. आणि राखाडी म्हणजे ग्रे कलर. ग्रे. बरं, आता दुसरं कोण येणार आहे? बरं, अन्वी, खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या अन्वीसाठी. पटकन. खूप छान अन्वी. बरं, आता सान्वी येईल. बोल सान्वी. दाखवतो काय आणलंस टोमॅटो. मोठ्याने. टोमॅटो. टोमॅटो. वाव. आणि बोल बोल. कुठच्या त्याच्या रंगाचा तो? लाल कलरचा. लाल रंगाचा. रंगाचा. बर. तो आमच्या बुबूला आवडायचा असं. तो आमचा पुरा आवडायचा. हो का? वा, छान. बरं, त्याची चव कशी असते? त्याचं नाव आहे क्रेझी. तिचं नाव आहे क्रेझी. अरे वा. Crazy. बर. ह्याचं काय करतो आपण सांग? सूप करतो. हा, सूप करतो. खूप छान, खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजवायचे सान्वीसाठी. तुम्हाला धन्यवाद. आता मोठं. जहान येईल. हा, बोल जहान. काय आणलंय तू बघू? गुलाबी. हा गुलाबी आहे का जांभळा आहे? पर्पल इंग्रजीमध्ये मला नाव सांग. पर्पल. तुझा कॅमेरा सरकला बेटा. गुलाबी. हा, बरं. हा गुलाबी. गुलाबी आहे का? पर्पल म्हणजे गुलाबी नव्हे. पिंक म्हणजे गुलाबी. पर्पल म्हणजे जांभळा. पर्पल कलर येतो. व्हॉट कलर इज पिंक कलर. इट पर्पल? पिंक कलर. पिंक कलर. जहान बोल बाळा. पिंक कलर. पिंक कलर आहे पिंक का? कलर. पिंक कलर म्हणजे गुलाबी. आणि शेतकऱ्याला पर्पल गुलाबी म्हणजे जांभळा. हा, बरं, त्याबद्दल बोल तू. 2 वाक्य सांग आम्हाला. जहान, चालेल, हिंदीमध्ये बोल.
What is that? I don't know what happened. You are Walkie-talkie. walkie. वॉकी टॉकी. बरं, तू बरं. इंग्रजीमध्ये बोललास तरी चालेल. जहान, इंग्रजीमध्ये बोललास तरी चालेल, हिंदीमध्ये बोललास तरी चालेल. यू कॅन टॉक इन इंग्लिश, यू कॅन टॉक इन हिंदी ऑल्सो. ओके, मी तुला ट्रान्सलेट करेन. पटकन बोल. You have to tell what is that. అది ఏంటిదని చెప్పండి అంతే. అది ఏంటిది అది హిందీలో చెప్పు. చెప్పు మరి. Phone. మంచిగా చెప్పు. ఎంత కూర్చో. Phone. फोन. फोन आहे की वॉकी टॉकी आहे? నాన్న చూస్తాను జనం నీకు తెలుసు కదా. Walkie-talkie. बरोबर. हा, मग तू कसं म्हणणार? हाऊ विल यू से? ही हे माझी walkie-talkie आहे. आहे. बरोबर. आणि हिचा रंग, वॉकी टॉकीचा रंग गुलाबी आहे. गुलाबी आहे. पूर्ण बोल. वॉकी टॉकीचा रंग walkie-talkie रंग गुलाबी आहे. गुलाबी आहे. मला ह्यावर बोलायला मला ह्यावर बोलायला खूप आवडतं. खूप आवडतं. वा वा, छान छान. बरं, योहान तू बोल आता. तू कोणती वस्तू आणलीये दाखव आम्हाला सर्वांना. చూపెట్టు నువ్వేం తెచ్చినావు చూపెట్టు ఇవాళ. हा, दाखव. काय आहे ते? काल आहे. అదేంటి माईक आहे का? आणि అదేంటి ते చెప్పు. हे काय? నాని హిందీలో చెప్పు అదేంటి చెప్పు. इज इट माइक? वो माइक है क्या? మ్యామ్ ఏం అడుగుతున్నావు చెప్పు. సరే అది ఫస్ట్ ఏంటి చెప్పు మ్యామ్ కి. हाँ, टेल मी व्हाट इज इट? इज इट अ माइक? इज इट अ माइक? Hello. You talk over it. Hello, 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 hello. हॅलो Now you repeat after me, okay? Now you repeat after me. हा माझा माईक आहे. చెప్పు. हा माझा माईक आहे. अनु हा काळ्या रंगाचा आहे. చెప్పు. हा काळ्या आणि सफेद पण आहे ना? हा काळा आणि सफेद रंगाचा आहे. से. గట్టిగా అను. हा हा का- काळा आणि सफेद रंगाचा आहे. मी ह्यावर बोलतो. చెప్పు. ह्यावर बोलतो. आणि मी बोललो की सर्वांना ऐकू येतं. मी ह्यावर बोललो की सर्वांना ऐकू येतं. माईक आहे ना तो. చెప్పు. बोल बोल. మ్యామ్ ఏమంటుందో చెప్పు. मी ह्यावर बोललो की सर्वांना ऐकू येतं. इज इट अ माईक? राईट? व्हॉट वी यूज माईक? आपण कशाला वापरतो माईक? कारण सर्वांपर्यंत आपलं बोलणं जाईल, सर्वांना ऐकू येईल, म्हणून आपण माईक वापरतो. बरं, ठीक आहे. योहान, इट्स ओके, कम बॅक टू युअर प्लेस. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. जहान आणि योहान खूप छान. बरं, आता म्यूट करा पाहू. आपण आपल्या दुसऱ्या मैत्रिणीकडे जाऊया. ఏం చెప్తున్నావు చూడు. स्वरा. स्वरा, हा, कुठे स्वरा गेली सांग स्वरा? पाहू. आली आहे. दाखव आधी. दाखव. काय आणलं तू? जोरात बोल. पेरू. काय आणलं? पेरू. 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 दाखव ना पेरूला आम्हाला. इंग्रजीत आपण काय म्हणतो? ग्वावा. उचलू ना. सर्वांसाठी पेरू म्हणजेच ग्वावा. आपण त्याला मराठीमध्ये पेरू म्हणतो. बरं, ये स्वरा, दाखव तुझा पेरू सर्वांना आणि आम्हाला पेरू बद्दल माहिती दे. हा, सांग पाहू त्याचा रंग कसा आहे? ग्रीन. हा पेरू आहे असं सांग. हा पेरू आहे. दाखव. दाखव तुझा पेरू दाखव. ग्रीन. हा पेरू आहे. हा पेरू आहे. हे एक फळ आहे. एक फळ आहे. ह्याचा रंग त्याचा रंग हिरवा आहे. त्याचा रंग हिरवा आहे.
बर. कच्चा पेरू हिरवा रंगाचा असतो आणि पिकलेला पेरू पिवळ्या रंगाचा असतो. कच्चा पेरू बोल बोल. कच्चा पेरू कच्चा पेरू हिरव्या रंगाचा असतो. कच्चा पेरू हिरव्या रंगाचा असतो. आणि पिकलेला पेरू बोल. पिवळ्या रंगाचा असतो. हिरव्या रंगाचा असतो. मला पेरू खायला खूप आवडतो. मला पेरू खायला खूप आवडतो. खूप आवडतो. वा वा, छान छान स्वरा, खूपच छान. बरं, आता कोण राहिलंय? रुचा मॅडम, सोहम. तुम्ही सोहम आणि सोहम. अजून कोण राहिलंय बरं? सोहम आणि वे हे आणखी एक कोणतरी राहिलंय. वेदांश. 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 हा, सोहम आणि वेदांशी तुम्ही घ्या, कारण वेदांशला माझा आवाज त्यांना येतोय येत नाहीये. येतोय हा. येतोय. आता येतोय ना? हो. बरं बरं, काही हरकत नाही. हा, घ्या रुचा मॅडम. काय आणलंय वेदांश तू? बुक बुक आणली. कशाची बुक आहे? ड्रॉइंग ड्रॉइंगची बुक आहे. याला मराठीत काय म्हणतात माहिती का तुला? वही. वही होय. तू त्याच्यात चित्र काढतो की त्यात असलेले चित्र रंगवतो? बघू. दाखव. त्यातले चित्र चित्र काढ. रंगवतो? चित्र काढतो म्हणा. इकडे काढतो. इकडे इकडे. वाव. याला मराठीत काय म्हणतात माहिती का तुला? ड्रॉइंग बुकला मराठीत काय म्हणतात माहिती तुला? चित्रकलेची वही. चित्रकलेची वही. चित्रकलेची वही. ही आणि माझी तुझ्या वहीचा रंग कोणता आहे? निळा. निळा. तिकडे बघ तिकडे बघ. निळा. तुला आवडतो का हा रंग? हा. आता तू सांग माझ्या मागे, ही माझी चित्रकलेची वही आहे. या चित्रकलेची ही माझी ही माझी चित्रकलेची. तिकडे बघ. चित्रकले माझ्याकडे बघ, इकडे बघ माझ्याकडे. हा, चित्रकलेची चित्रकलेची वही आहे. वही आहे. यात मी चित्र काढतो. काही चित्र या वहीमध्ये या वहीत यावती मी चित्र काढतो. चित्र काढतो. आणि या वहीचा रंग तिचा रंग या वहीचा कोणता आहे तू रंग. सांग? तू सांग. सांग कोणता रंग आहे? astronaut. निळा. निळा आहे ना? रंग निळा आहे. निळा. डोरेमोन आहे का तुझ्या चित्रकलेच्या वहीवर? काय आहे? डोरेमॉन आहे? नाही, ऍस्ट्रोनॉट आहे. मला नाही माहिती. कोण आहे सांग बरं तू. ऍस्ट्रोनॉट. वाव, छान आहे तुझी वही. चल, धन्यवाद. आता धन्यवाद. धन्यवाद. आता आपण सोहमला विचारू, त्यांनी काय आणलं बघूया. सोहम, तू काय आणलं बघू मला. दाखव तो ट्रक काय? दाखव. ट्रक सांग ना सोहम, असं थोडी ना असं. काय दाखव आणलं दाखव तू? ना. वरती करून दाखव ना बाळा असं. वाव, ट्रक आणला. ट्रक कोणत्या रंगाचा आहे तुझा? कोणता रंग आहे याचा? हा कोणता रंग आहे? येलो कलर. येल्लो. येल्लोला मराठीत काय म्हणतात? पिवळा रंग. सांग पिवळा रंग. नीट पिवळा नीट बस. रंग. तुझ्या ट्रकला किती चाक आहेत तुझ्या ट्रकला किती चाक आहेत? किती व्हील्स आहेत काउंट कर सो. मोज. व्हील्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत. मराठीत बोल. 1 2 3 दाखव काउंटिंग कर. येतं तुला मराठीत 1 2 3 म्हणता येतं तुला? 1 2 6 आहेत ना. 6 आहेत. सांग 6 आहेत. इकडे बघ, बघून सांगायचं. सोहम बघ, असं टीचर बोलतात ना, बघून सांगायचं. 6 आहे. 1 2 बोल. 1 2 काउंट करून दाखव. 10 हिंदी येतं त्याला, हिंदी.
छान छान छान. आता माझ्या मागे म्हण. इकडे बघ, माझ्या मागे म्हण. सोबत बोलायचं आता. हा माझा, हा माझा. हा माझा. इकडे बघ, बोलताय माझा ट्रक आहे. इकडे बोल नेटवर्कचा ट्रक. प्रॉब्लेम आहे. हो नेटवर्क इश्यू आहे जरा. हा 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 ग्लिच येत. हा माझा ट्रक आहे म्हणून दाखव. बोल बोल गेला वाटतं परत आवाज. सोहम बोल हा माझा ट्रक आहे बोल. गुलाबी गुलाबी कशाला गुलाबी. पाहिजे तुला? हा माझा ट्रक आहे सांग. हा माझा. बोल असो. ओके हा माझा ट्रक आहे बोल. ओके. हा माझा चौक अच्छा. आणि तो तू मला खेळायला देणार आहे का? देशील त्यांना खेळायला देशील ट्रक? नाही नाही ना. हा मग मग तू मला छान सांग आता. आता तू एक पूर्ण वाक्य मला माझ्या मागे म्हणून दाखव. हा माझा हा म्हण. बोल हा माझा. हा माझा दुपार आहे. हा ट्रक आहे. हा याचा रंग. याचा रंग बोल. याचा रंग बोल नीट समोर. याचा रंग पिवळा आहे. पिवळा आहे. बोल जोरात बोलायचं. पिवळा. ठीक आहे ठीक आहे. पहिलाच दिवस आहे ना, अजून त्याला हे व्हायचंय. बोलेल 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 हळूहळू. खूप छान सोहम, वा वा. खूप छान. वा वा टाळ्या वाजव. खूप छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, स्वतःसाठी पण आणि आपल्या मित्रमैत्रिणींसाठी पण. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मला बोलायला आवडलं सांग. बोलायला आवडलं. अरे वा, Thank- आम्हाला हे ऐकायला धन्यवाद. खूप आवडतं खूप आणि आवडलं. खूप आवडलं. फक्त तू बोल म्हणजे आम्हाला छान वाटेल. तू बोलला की आम्हाला मजा येईल. हा बर, तर मी तुम्हाला एक ग्रहपाठ पण देणार आहे मुलांनो. तुम्ही काय करायचंय, आता ज्या वस्तू घेतल्यात त्या नाही वापरायच्या. दुसरी कोणती ठीक आहे ना. वस्तू घ्यायची आणि त्याबद्दल तुम्ही काय करायचंय, व्हिडिओ बनवायचा आणि त्यामध्ये तुम्ही त्या वस्तूबद्दल 2 ते 3 सेंटेन्स बोलायचे, म्हणजे वाक्य बोलायचे. आता आपण कसं बोललो, त्याचा रंग, जर खाण्याची वस्तू असेल तर त्याची चव, चव म्हणजे टेस्ट, बरोबर. जर तुम्ही तुमच्या कपड्यांबद्दल बोलत असाल तर त्याचा रंग आणि तो कपडा कसा आहे, मऊ आहे, सॉफ्ट सॉफ्ट आहे. हा, सॉफ्टला आपण काय म्हणतो, मऊ म्हणतो. आणि तुम्हाला तो ड्रेस कशाला आवडतो, कधी वापरता, ते पण तुम्ही सांगू शकता. असे तुम्ही आणि तुमच्या तुमची खेळणी, एखादं खेळणं घेऊन त्याबद्दल बोलायचं. बरं, तर आता तुम्ही ज्या वस्तूंबद्दल बोललात त्या वस्तू पुन्हा नाही घ्यायच्या आहेत. दुसरी वस्तू घ्यायची आणि त्याबद्दल बोलायचं. 2 ते 3 वाक्य तुम्ही बनवायचे, त्यात रंगाचा उल्लेख आला पाहिजे. बरं, सर्वांना गृहपाठ कळला का? बर, आज आहे ना आपल्याला रुचा मॅडम एक छानसं गाणं सांगणार आहेत, बरं, गाऊन दाखवणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी ते ऐकायचं आहे आणि मग पुढील वर्गामध्ये आपण ते गाणं तुम्ही शिका किंवा आम्ही तुम्हाला सांगू. तुम्हाला ते गाणं YouTube वरती पण मिळेल, तर तुम्ही घरी ते गाणं ऐकून पाठ करू शकता. बरं, आणि रुचा मॅडम गाणं गातील त्याआधी मला अजून एक सांगायचंय तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का विठ्ठल रखुमाई? कोणाकोणाला माहिती आहेत विठ्ठल रखुमाई? आता त्यांची वारी येते की नाही? वारी म्हणजे काय? खूप जण म्हणतात की नाही, आम्ही वारी करतो, वारीला जातो. तर त्या सर्वाची आणि त्यांच्या मागची गोष्ट, हे सर्व आम्ही तुम्हाला पुढील शनिवारी सांगणार आहोत. आणि पुढील शनिवारी वर्गात येताना तुम्ही काय करायचंय, छान कोणी तुम्ही विठ्ठल रखुमाई सारखे कपडे करू शकता, म्हणजे कॉस्ट्युम करू शकता आपल्या वर्गात येताना, किंवा मग तुम्ही परिधान करू शकता आणि कपाळावर चंदनाचा टिळा वगैरे करू शकता. कंपल्सरी नाही आहे सर्वांसाठी, पण ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी तसं करून वर्गात यावं, बसावं. कोणी पुढील चित्र शनिवारी. काढू शकता. हो, आणि चित्र रंगवू शकता. बरोबर. आणि शनिवारी आपण तुम्हाला ह्याबद्दल माहिती सुद्धा सांगू. बरं, मग याल ना तुम्ही छान छान?
बरं. थंब दाखवा, असं करा, असं म्हणा आम्ही येऊत, असं थंब दाखवा ना सगळे. बरं. आणि हे कंपल्सरी नाही आहे. ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांनी करायचं आहे. बरं, कोणी नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. बरं, आता रुचा मॅडम आपल्याला छान गाणं गाऊन दाखवणार आहेत आणि मग ते गाणं तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही असं असं सांगायचं आहे. बरं, चला. चिमणी माहितीये का तुमच्या सगळ्यांना? चिमणी माहिती ना? तसं आपण जसं रस्त्याने जाताना आपल्याला लाल लाईट दिसतो, केशरी दिसतो, रस्त्यावर आपल्याला पोलीस काका दिसतात, तसंच एका चिमणीला प्रश्न पडला, म्हणजे एका बाळाला प्रश्न पडला की चिमणी जर आकाशात फिरते तर तिथे पण तिला पोलीस काका दिसतात का? तर त्याचं हे गाणं आहे. हा. चिमणो ताईच्या पिला, खरं सांग मला, आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला? चिमणो ताईच्या पिला, खरं सांग मला, आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला? आभाळातल्या रस्त्यांवर पांढऱ्या खुणा असतात का? लाल हिरवे पिवळे दिवे पोलीस मामा असतात का? चुकून वाट चुकलास तर गेटावरती नेतात का? नाव गाव पत्ता विचारून गोळ्या बिस्किट देतात का? चिमणू ताईच्या पिला, खरं सांग मला, आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला? कसं वाटलं तुम्हाला गाणं? हा, तू नको म्हणू गाणं. बोल बोल, तू पण बोल. तोही म्हणून दाखवतोय गाणं. वा वा, छान छान. सगळ्या दादांना हाय कर, सगळ्यांना नमस्कार म्हण, सगळ्यांना नमस्कार. बरं, हे गाणं तुम्हाला रुचा मॅडमने गायलेलं कसं वाटलं सर्वांना? बरं, हे गाणं YouTube वरती पण आहे बरं का. तर तुम्हाला छान वाटलं असेल तर तुम्ही पाठ करा, ते गाणं गा आणि मग त्यातलं तुम्हाला काही कळले नाहीत शब्द तर आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगणार. बरं, चालेल. हा, आणखी एक गोष्ट, मगाशी वेदांश कुठे आहे? वेदांश. हा, हात वर. वेदांश. बरं, वेदांश बरोबर मी सर्वांना सांगणार आहे. हा, आपण ज्यावरती लिहितो, ज्यावरती म्हणजे आपण बुक म्हणतो ना इंग्रजीमध्ये, ज्यावरती लिहितो किंवा चित्र काढतो त्याला आपण वही म्हणतो. आणि ज्यात आधीच सगळं लिहिलेलं असतं, आपण फक्त वाचतो, त्याला आपण काय म्हणतो? पुस्तक. पुस्तक. कळलं का? ज्यामध्ये आधीच सर्व लिहिलेलं असतं, म्हणजे गोष्टीची पुस्तकं असतात, त्यामध्ये गोष्टी आधीच लिहिलेल्या असतात, आपण वाचतो की नाही फक्त, म्हणून त्याला पुस्तक. शाळेत पण आपण जे टेक्स्टबुक असतात तुमचे त्याला आपण पुस्तक म्हणतो. आणि ज्यावरती आपण लिहितो, चित्र काढतो, ज्यावरती आपण काहीतरी करतो त्याला आपण वही म्हणतो. बरं, कळलं? आणखी एक गोष्ट, तुझ्या पुस्तकावरती कोण आहे, कोणाचं चित्र आहे? इंग्रजीमध्ये आपण अंतराळवीर. काय म्हणतो त्याला? Astronaut. ऍस्ट्रॉनॉट. बरोबर. तुला माहितीये का मराठीत आपण त्याला काय म्हणतो? काय म्हणतो? Staff. त्याला काय म्हणतो? मराठीमध्ये अंतराळवीर. अंतराळ यात्री. अंतराळयात्री. बरोबर, अंतराळ यात्री किंवा अंतराळवीर असंही म्हणतो आपण त्याला. खूप छान. बरं, तुम्हाला सर्वांना गृहपाठ कळला ना? आणि पुढल्या शनिवारी कसं यायचंय तेही कळलं ना? मी ग्रुपवरती परत एकदा टाकणार आहे, तुम्ही सर्वांनी आई बाबांना आठवण करायची आहे. ग्रुपमध्ये माझ्या मॅडम टीचरने काही टाकलंय का बघा आणि मला तसं सांगा, आठवण करून द्यायची. तर आपण आता वर्ग संपवणार आहोत आणि वर्ग संपवताना आपण काय करतो? एक साथ नमस्ते की नाही?
चला सर्वांनी करायचंय 1 2 एक 3 एक साथ साथ नमस्ते नमस्ते. आणि छान छान सर्वांना भेटूया पुढल्या शनिवारी. टाटा बाय बाय. बाय. टाटा.